येवल्यातील संत गजानन महाराज मित्रमंडळानं यंदा नृसिंह अवताराचा सजीव देखावा सादर केलाय। देखावा पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतायत। धार्मिक वातावरणात भक्तिभाव, थरारक सादरीकरण आणि अप्रतिम सजावट याचा सुंदर असा संगम मंडळानं उभारला। भक्त प्रल्हादाची अढळ श्रद्धा, हिरण्यकश्यपूचा अहंकार आणि नरसिंह अवताराचा हा क्रोधावतार या प्रसंगाच्या सादरीकरणानं गणेश भक्तांची मन जिंकली। याच नृसिंह अवतार सजीव देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। प्रल्हादामध्ये आपला शत्रूच वास करतो आहे हे पाहून हिरण्यकश्यपूने त्याचा आनंदित छळ केला। दाखव मला, आता मीच त्याचा या माझ्या या गदेच्या प्रहारानं त्या खांबाचा चक्काचूर करून टाकतो। येवला शहरात गणेश उत्सवानिमित्त विविध मंडळे भक्तिमय देखावे सादर करताना आपल्याला दिसून येत आहेत। आपण मधली गल्ली येथे आलेलो आहोत। त्या ठिकाणी संत गजानन महाराज मित्रमंडळ यांनी नरसिंह अवतार यांचा सजीव देखावा यावेळी सादर केलेला आहे। अक्षरशः अप्रतिम असा देखावा लक्षवेधी येवलेकरांना ठरत आहेत। आपल्यासोबत याच मंडळाचे काही सदस्य काय सांगाल की कसा देखावा सादर केला, कशा प्रकारे? संत गजानन महाराज मित्रमंडळ मधली गल्ली येवला या मंडळाच्या वतीने यावर्षी भक्त वत्सल आपल्या छोट्याशा बालकासाठी प्रत्यक्ष विष्णू नारायणाला अवतार घ्यावा लागला। छोट्याशा मुलांनी जे आराधना केलेली आहे त्या आराधनेला हाक देऊन प्रत्यक्ष विष्णू भगवान अवतरण झालेले आहेत। हा देखावा आपल्याला मंडळाच्या वतीने दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। साहजिकपणे नृसिंह भगवान हे उग्र दैवत मानलं जातं, परंतु उग्र जर हे दैवत असेल तर छोट्या बालकांनी केलेल्या विनंतीला सुद्धा ते आवाज देऊन उपस्थित झालेले आहेत। याचा अर्थ विष्णू भगवंत प्रत्येक ठिकाणी संचार करणारे आहेत। प्रत्येक ठिकाणी आपण त्यांना जर आरोळ दिली तर ते उपस्थित राहणार आहेत। म्हणून विनंती आहे माझी की आपण विष्णू भगवंतांची आराधना करावी आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या गजानन महाराज मंडळाने सादर केलेला देखावा पाहण्यासाठी अवश्य हजर राहावे ही सर्व भाविकांना नम्र विनंती। आपण बघितलं तर एकूणच या गजानन महाराज मित्रमंडळाने नृसिंह अवताराचा